हॅलो एव्हरीवन, जय हिंद. ओके मास्टर आपली बॅच सुरू आहे. या बॅच मध्ये आपण इडियम्स पाहतोय. पाल्या मधील इडियम्स पाहणं सुरू आहे. आजच्या लेक्चर मध्ये साधारणतः 30 इडियम्स असतील. या 30 इडियम्स मिनिंग्स आणि त्यांचा सेंटेन्सेस मधील यूज समजून घेऊयात. वाक्यात उपयोग केलेला असताना इडियमचा उपयोग हा होतोय, म्हणजे आपल्याला फायदा असा होतो की ऍक्च्युअल ती इडियम जी आहे फक्त इडियमचं पाठांतर करण्यापेक्षा त्यांचा यूज कशा प्रकारे केला जाऊ शकतोय हे आपल्याला पाहता येते. ओके, चला सुरुवात करूयात. नेहमीप्रमाणे ही थोडीशी माहिती तुमच्या समोर मी दिलेली असते. मला नाही वाटत की प्रत्येक लेक्चर मध्ये त्याला जास्त एक्सप्लेन करायला पाहिजे. ओके, आजची आपली पहिली इडियम आहे होपिंग अगेन्स्ट होप. टू एंटरटेन होप इवन व्हेन देयर इज नो बेसिस फॉर होप. म्हणजे बघा, जिथं आशाच नाहीये, कुठल्याही प्रकारची आशा नाहीये, तरीही आशा व्यक्त करणं. आणि आशा म्हणजे काय? आशा म्हणजे काय, लगेच एखादं मुलीचं नाव नाही. आपण म्हणतो ना, ऑप्टिमिस्टिक असणं, आशावादी असणं, अशा प्रकारे होप ठेवणं. जिथं या होपचा अर्थ तोच आहे. टू एंटरटेन होप म्हणजे काय? अपेक्षा, आशा. ओके, जेव्हा कुठल्याही प्रकारची आशा नसते तरीही आशा व्यक्त करणं, किंवा कधी कधी असं होतं की एखाद्या वेळेस एखादी होप ठेवण्यासाठी बेसिस नाही तरी सुद्धा आशा व्यक्त करणं. ओके, त्याला आपण म्हणतो होपिंग अगेन्स्ट होप. म्हणजे होप नाहीये तरी सुद्धा आपण काय करतोय? होप करतोय, आशा करतोय. सेंटेन्स मध्ये बघा, वी आर होपिंग अगेन्स्ट होप दॅट द गव्हर्नमेंट विल रिअलाइज why so many talented young people are seeking jobs in the private sector and make government jobs more attractive. We are hoping against hope. आपल्याला माहिती आहे याचा काही उपयोग नाहीये तरी सुद्धा अशा प्रकारची आशा करतोय. कशी? वी आर होपिंग अगेन्स्ट होप दॅट द गव्हर्नमेंट विल रिअलाइज. गव्हर्नमेंटला कधीतरी असं रिअलाइज होईल की जास्तीत जास्त लोक हे प्रायव्हेट सेक्टरकडे का जात आहेत आणि गव्हर्नमेंट जॉब्स आपल्याला मोर अट्रॅक्टिव्ह करावे लागतील. अशा प्रकारे गव्हर्नमेंटला रिअलाइज होईल, अशा प्रकारची आशा व्यक्त करतोय. जरीही असं होणार नसलं तरी सुद्धा, म्हणजे काय, त्याला बेस नाहीये या अशा प्रकारची होप करायला तरी सुद्धा, म्हणजे होपिंग अगेन्स्ट होप. जिथं अर्थ नसतो किंवा तशा प्रकारचं बेसिस नसतं तरी सुद्धा आपण काय करतो? होप करतो. त्याला म्हणतात होपिंग अगेन्स्ट होप. नेक्स्ट बघा, टू बी इन अ फिक्स. आर्टिकल्स मध्ये आर्टिकलचा यूज पाहताना काही अशा फ्रेजेस आहेत ज्याच्यामध्ये आर्टिकल्स आलेले असतात. त्याला वेगळा काही रूल लागत नाही. आता बघा, टू बी इन अ फिक्स, येथील अ हा येतो म्हणजे येतो. हा काय येतो, काय का नाही येत एखादा, याला अर्थ तसा हे नाही, म्हणजे आधार नाहीये सांगायला, परंतु ते येतात म्हणजे येतात त्या फ्रेजेस मध्ये. दीज आर सेट फ्रेजेस. ओके, टू बी इन अ फिक्स म्हणजे आर्टिकलचा एक नियम सांगितला, याच्यामध्ये अ यायलाच पाहिजे. टू बी इन अ फिक्स याचा अर्थ आहे टू बी इन डिफिकल्टी, वाईट प्रसंगात असणं किंवा वाईट सिच्युएशन मध्ये सापडणं. आय हॅव अ प्रेझेंटेशन टू मेक टुमॉरो अँड आय डोंट हॅव इव्हन अ हँग ऑफ द सब्जेक्ट. आय एम इन अ फिक्स अँड हार्डली नो व्हॉट टू डू. उद्या माझं प्रेझेंटेशन आहे अँड आय डोंट हॅव इवन अ हँग ऑफ द सब्जेक्ट. त्या सब्जेक्टवरती मी काम सुद्धा केलेलं नाही व्यवस्थित. आय एम इन अ फिक्स अँड हार्डली नो व्हॉट टू डू. आय एम इन अ फिक्स म्हणजे मी आता डिफिकल्टीमध्ये आहे, अडचणीत आहे आणि मला कळत नाही की आता काय करावं. सेंटेन्स मध्ये यूज कळालाय. टू बी इन अ फिक्स म्हणजे काय? टू बी इन डिफिकल्टी. नेक्स्ट इडियम, इन अ नटसेल. इन अ नटसेल म्हणजे काय? थोडक्यात. याला आपण इन ब्रीफ म्हणतो. इथे त्यांनी दिलंय ब्रीफली अँड कन्साइजली. ब्रीफली म्हणजे काय? यालाच आपण थोडक्यात आणखी असं म्हणता येईल, इन ब्रीफ, इन शॉर्ट. इन ब्रीफ अँड इन शॉर्ट म्हणजे काय? थोडक्यात, संक्षिप्तपणे. कन्साइजली म्हणजे तंतोतंतपणे, जेवढं आवश्यक आहे तेवढंच. वेगळं काही बोलायचं नाही, जास्तीचं बोलायचं नाही,
कन्साइजली सांग झालं काय नेमकं, म्हणजे काय, अप टू द पॉइंट, लाईक पॉइंट सांग फक्त काय आहे. कुड यू गिव्ह मी द कंटेंट्स ऑफ द प्रेसिडेंट्स ऍड्रेस इन अ नटशेल. इन अ नटशेल म्हणजे काय, थोडक्यात. प्रेसिडेंटचा जो ऍड्रेस झाला म्हणजे भाषण झालं, या ऍड्रेसचा अर्थ आहे भाषण. या भाषणामध्ये काय काय त्यांनी बोललेलं आहे हे थोडक्यात सांग किंवा थोडक्यात सांगशील का, इन अ नटशेल. समजलं. कुडचा वापर झालाय. कुड ही एक मॉडल ऑक्झिलरी आहे. इथे कशासाठी वापरलाय, रिक्वेस्ट करताना. बरोबर, प्रश्न विचारलाय, फार पोलाइटली रिक्वेस्ट केली गेली तेव्हा कुडचा यूज झालाय. ओके. इन वन्स एलिमेंट. इन वन्स एलिमेंट बघा, इन अ प्लेस और सिच्युएशन वेअर वन इज कम्फर्टेबल अँड डज वेल. इन अ नटशेल याचा अर्थ, सॉरी, इन वन्स एलिमेंट याचा अर्थ असतो की गुड मूड मध्ये असणं किंवा चांगल्या मूड मध्ये असणं. इन ए गुड मूड म्हणजे काय, चांगल्या मनस्थितीत असणं, चांगली मनस्थिती म्हणता येईल, चांगल्या मनस्थितीमध्ये असणं. इन अ प्लेस और सिच्युएशन वेअर वन इज कम्फर्टेबल अँड डज वेल. एखादी व्यक्ती जेव्हा एकदम कम्फर्टेबल असते आणि चांगल्या प्रकारे परफॉर्म करू शकते एखादी गोष्ट, तेव्हा त्याला म्हणतात इन वन्स एलिमेंट. आता बघा, एमपीएससीने याच्यावरती एकदा प्रश्न विचारलेला आहे. एक कवी आहे, कवी तो त्याच्या व्हेन दॅट पोएट इज इन हिज एलिमेंट्स, इन वन्स एलिमेंट, इन हिज एलिमेंट्स, तेव्हाच तो काहीतरी चांगलं लिहितो, असं सेंटेन्स दिलेलं होतं. त्याच्यामध्ये इन वन्स एलिमेंटचा वापर झाला होता. आता बघा, रिचर्ड इज नॉट व्हेरी सोशेबल बट. सोशेबल म्हणजे काय, इतरांमध्ये मिक्स होणारा. याचा सिनोनिम आहे आपल्याकडे ग्रेगरियस. ग्रेगरियस. बट व्हेन ही इंटरॅक्ट्स विथ ॲनिमल्स ही इज इन हिज एलिमेंट. बघा, रिचर्ड इज नॉट व्हेरी सोशेबल, तो फार सोशेबल नाहीये, म्हणजे इतरांमध्ये मिक्स होणारा नाहीये, एक्स्ट्रोवर्ट नाहीये. याचाच आणखी एक सिनोनिम आहे एक्स्ट्रोव्हर्ट. ओके. रिचर्ड इज नॉट व्हेरी सोशेबल बट व्हेन ही इंटरॅक्ट्स विथ ॲनिमल्स ही इज इन हिज एलिमेंट. जेव्हा तो ॲनिमल्स बरोबर इंटरॅक्ट करतो तेव्हा तो कम्फर्टेबल असतो आणि चांगल्या मूड मध्ये असतो, चांगल्या मनस्थितीत असतो, चांगल्या सिच्युएशन मध्ये असतो, कम्फर्टेबल असतो अर्थात. ओके. नेक्स्ट इडियम बघा, इन वन्स गुड बुक्स. एखाद्याच्या फेवर मध्ये असणे. इन वन्स फेवर, एखाद्याच्या फेवर मध्ये असणे. बघा, इफ माय सिन्सिअरिटी अँड हार्ड वर्क कॅन नॉट पुट मी इन हिज गुड बुक्स आय शॅल प्रेफर टू. प्रेफरच्या नंतर नेहमीच टू हे प्रेपोशन येतं. आय शॅल प्रेफर टू रिझाइन धिस जॉब अँड अडॉप्ट सम अदर मीन्स ऑफ लाईव्हलीहूड. बघा, माझी सिन्सिअरिटी आणि हार्डवर्क, माझा प्रामाणिकपणा आणि माझी मेहनत, हे जर मला कॅन नॉट पुट मी इन हिज गुड बुक्स, म्हणजे मला त्याच्या फेवरमध्ये जर घेऊन जात नसतील, इन वन्स फेवर, हे जर माझ्या फेवरमध्ये येत नसतील. बघा, इफ माय सिन्सिअरिटी अँड हार्डवर्क कॅन नॉट पुट मी इन हिज गुड बुक्स, जर मला त्याच्या फेवरमध्ये घेऊन जात नसतील तर मी हा जॉब रिझाईन करेल आणि माझ्या उपजीविकेसाठी, लाईव्हलीहूड म्हटलं, लाईव्हलीहूड म्हणजे काय, उपजीविका, उदरभरण. ओके. अडॉप्ट सम अदर मीन्स ऑफ लाईव्हलीहूड, मी इतर काय करेल, साधनांचा वापर करेल उपजीविकेसाठी. आले लक्षात. मग इन वन्स गुड बुक्स म्हणजेच काय, इन वन्स फेवर. वन्स याचा अर्थ असतो वन हा कोणीतरी एक, एपोस्ट्रोफी देऊन त्याचा अर्थ असतो पॉझिटिव्ह केस केलेला आहे त्याला. ओके. नेक्स्ट इडियम बघा, इन वन्स स्लीव्स. आता इन वन स्लीव्स म्हणजे हे सिक्रेट, जेव्हा आपण एखाद्या वेळेस हसतो बघा, समोरच्याला कळू न देता, तेव्हा त्याला म्हणतात इन वन्स स्लीव्स. सिक्रेटली मोस्ट यूज ऑफ लाफ्टर, जेव्हा गुपचूप हसतात ना लोक, त्यावेळेस त्याला इन वन्स स्लीव्स असं म्हणतात. ही फेल्ट ऑफेंडेड व्हेन ही सॉ अदर्स लाफिंग इन देअर स्लीव्स. इन देअर स्लीव्स, हा जो वन असतो ना, ONE आणि अपोस्ट्रोफी एस, वन्स, या ठिकाणी कधी हिम येणार, कधी हिज येणार, कधी हर येणार, आले का लक्षात, कधी देर येणार.
हिम नाही येणार, देअर, हिज, हर्स. ओके. ही फेल्ट ऑफेंडेड व्हेन ही सॉ अदर्स लाफिंग इन देअर स्लीव्स. जेव्हा त्याला हे समजलं की लोक सिक्रेटली माझ्यावर हसतायत, त्याला ते काय वाटलं, वाईट वाटलं त्याचं. ही फेल्ट ऑफेंडेड. लक्षात. नेक्स्ट बघा, इन वन्स ट्रू कलर्स, म्हणजे जो मूळचा स्वभाव आहे त्या स्वभावामध्ये. इन वन्स ट्रू कलर्स. आता बघा, ॲज अ पर्सन रिअली इज, म्हणजे याचं मिनिंग आहे बघा, ॲज अ पर्सन रिअली, जसा व्यक्ती आहे तसा. डिस्टिंक्ट फ्रॉम व्हॉट ही प्रिटेंड्स टू बी, म्हणजे तो ज्या प्रकारे दाखवतो. प्रिटेंड या शब्दाचा अर्थ आहे ढोंग करणे. जे आहे त्यापेक्षा वेगळं दाखवणे त्याला म्हणतात प्रिटेंड करणे. ओके. ॲज अ पर्सन रिअली, ज्या प्रकारे व्यक्तीचा स्वभाव आहे किंवा व्यक्ती आहे त्याच प्रकारे. पुढे बघा, डिस्टिंक्ट फ्रॉम व्हॉट ही प्रिटेंड्स टू बी. डिस्टिंक्ट म्हणजे वेगळा. जर एखादी व्यक्ती खोटं बोलत असेल किंवा ढोंग करत असेल, दांभिकपणा करत असेल, जे नाहीये तरी सुद्धा आहे असं दाखवत असेल, त्यापेक्षा वेगळा म्हणजे काय, ओरिजिनल. याच्यापेक्षा, प्रिटेंड करण्यापेक्षा वेगळा म्हणजे काय, ओरिजिनल. आणि ओरिजिनल म्हणजेच काय, ट्रू कलर, खरा स्वभाव. अलग लक्षात. इफ मेनी ऑफ आर पॉलिटिशियन्स वर टू अपियर बिफोर अस इन देअर ट्रू कलर्स वी वुड फील शॉक्ड. आपल्या समोरचे जे राजकारणी आहेत ना, आपल्या बरोबरच्या आपल्या समोरचे जे राजकारणी आहेत, यांचे जर ट्रू कलर्स, खरे स्वभाव जर, किंवा खरे आपण म्हणतो ना खरा चेहरा जर आपल्या समोर आला ना, वी वुड बी शॉक्ड, वी वुड फील शॉक्ड. खरं आहे की नाही, आपल्याला शॉक वाटेल. वी वुड फील शॉक्ड जर यांचे खरे चेहरे आपल्या समोर आले तर. वास्तवात सुद्धा तेच आहे. राईट. चला, इन द लॉंग रन, आपण म्हणतो ना इव्हेंच्युअली, शेवटी काय पाहिजे मला, इन द लॉंग रन मला काय पाहिजे, अल्टिमेटली, इव्हेंच्युअली मला काय पाहिजे. आलं का लक्षात. इन द एंड, शेवटी काही झालं तरी शेवटी मला काय पाहिजे, म्हणजे इन द एंड, इव्हेंच्युअली म्हणजे शेवटी, आणि इन द लॉंग रन म्हणजे सुद्धा शेवटी. इंटेग्रिटी अँड कमिटमेंट मे नॉट ब्रिंग इमिडिएट बेनिफिट्स बट दे डू पे इन द लॉंग रन. सेंटेन्स फार महत्वाचा आहे. इंटेग्रिटी अँड कमिटमेंट मे नॉट ब्रिंग इमिडिएट बेनिफिट्स बट दे डू पे इन द लॉंग रन. दोन शब्द आहेत. इंटेग्रिटी ही प्रामाणिकपणा आपला, आणि एखाद्या गोष्टीप्रती असणारी कमिटमेंट. यामुळे इमिडिएट बेनिफिट्स, लवकर आपल्याला त्याचा फायदा होत नसेल, त्वरित त्याचं आपण म्हणतो ना एकदमच लगेच त्याचा परिणाम दिसून येत नसेल, पण लॉंग रन मध्ये शेवटी काय होणार, तर त्याचा 100% काय होणार, बट दे डू पे इन द लॉंग रन, त्याचा फायदा 100% होणार. ओके. इंटिग्रिटी अँड कमिटमेंट मे नॉट ब्रिंग इमिडिएट बेनिफिट्स बट दे डू पे इन द लॉंग रन. इन द निक ऑफ टाइम, एक्झॅक्ट टाइम वरती, ऍट द एक्झॅक्ट टाइम, इन द निक ऑफ टाइम, इन द निक ऑफ टाइम, एक्झॅक्ट टाइम, एक्झॅक्ट पॉइंट. आपण म्हणलं ना 9 o'clock, एक्झॅक्ट 9 वाजता, ऍट द एक्झॅक्ट टाइम. जेव्हा जेव्हा आपल्याला एक्झॅक्ट टाइम सांगायचा असतो त्यावेळेस ऍट हे प्रिपोजिशन वापरायचं. ओके. बघा, आय एंटर, या एंटरच्या नंतर कोणताही प्रिपोजिशन येत नाही. म्हणजे इन जनरल काही ठिकाणी स्पेसिफिक गोष्टीमध्ये येतो. तो कधी येतो ते आर्टिकलच्या प्रिपोजिशनच्या लेक्चरमध्ये पाहूयात. परंतु या एंटर नंतर रूम मध्ये एंटर करणे, ऑफिसमध्ये एंटर करणे, त्यावेळेस आपण प्रिपोजिशन वापरत नाही. आय एंटर द कॉन्फरन्स रूम इन द निक ऑफ टाइम, the presentation was about to begin. I entered the conference room in the nick of time. म्हणजे काय, एक्झॅक्ट वेळेवरती मी तिथं पोहोचलो कॉन्फरन्स रूम मध्ये. द प्रेझेंटेशन वॉज अबाउट टू बिगिन, प्रेझेंटेशन सुरूच होणार होतं.
आणि मी तिथं पोहोचलो. म्हणजे काय, मी वेळेवर पोहोचलो. वेळेच्या आधी नाही, वेळेच्या नंतर नाही, एक्झॅक्ट वेळेवर. ओके, ऍट द एक्झॅक्ट टाइम. नेक्स्ट बघा, इन द टीथ ऑफ. इन द टीथ ऑफ याचा अर्थ आहे इन डायरेक्ट अपोजिशन टू, एखाद्या गोष्टीला सरळ सरळ विरोध करत. याचा आणखी एक मिनिंग आहे इन स्पाइट ऑफ. म्हणजे काय, असे असले तरी, असे असले तरी, इन डायरेक्ट अपोजिशन टू. हा एक अर्थ झाला की डायरेक्ट अपोजिशन म्हणजे इथे काही वादच नाही, सरळ सरळ विरोध करत. आणि पुढे आहे इन इन स्पाइट ऑफ, असं असलं तरी सुद्धा, असं असलं तरी, दो, ऑल दो, इन स्पाइट ऑफ. आणखी एक शब्द आहे आपल्याकडे डिस्पाइट, DESPITE, डिस्पाइट. या डिस्पाइटच्या नंतर प्रेपोजिशन येत नाही. जसं इन स्पाइटच्या नंतर ऑफ हे प्रेपोजिशन येतं, डिस्पाइटच्या नंतर प्रेपोजिशन येत नाही. ओके, द काँग्रेस कॅन्डिडेट वन धिस सीट इन द टीथ ऑफ व्हेरी टफ अपोजिशन. इन द टीथ ऑफ व्हेरी टफ अपोजिशन. बघा, प्रचंड टफ त्यांना अपोजिशन होते, तरी सुद्धा ते जिंकलेले आहेत. द काँग्रेस लीडर वन धिस सीट इन द टीथ ऑफ व्हेरी टफ अपोजिशन. एकदमच टफ अपोजिशन असले तरी सुद्धा ते जिंकलेले आहेत, ते सीट जिंकलेले आहेत. म्हणजे काय, इन द टीथ ऑफ याचा अर्थ काय, इन स्पाइट ऑफ. टफ अपोजिशन असलं तरी सुद्धा, इन डायरेक्ट अपोजिशन, इतका मोठा विरोध होता तरी सुद्धा त्याला न जुमानता काँग्रेस कॅन्डिडेट जिंकून आले आहे. वास्तवात काँग्रेसची काय परिस्थिती आहे तुम्हाला, मला, आपल्या सगळ्यांनाच माहित आहे. बरोबर का? एम आय राईट? चला नेक्स्ट बघा, इन्स अँड आउट्स. इन्स अँड आउट्स याचा अर्थ आहे डिटेल्स. काय म्हणतो आपण, सर्वच्या सर्व डिटेल्स वगैरे जेव्हा म्हणतो ना, त्याला म्हणतो आपण इन्स अँड आउट्स. ओके, बारीक सारीक डिटेल्स ज्याला म्हणतात ते डिटेल्स. Being familiar with the ins and outs of this business, I would like to continue with. बघा, फॅमिलियर म्हणजे काय, परिचित असणे. आता काही शब्द तुम्हाला सांगतो फक्त. इन्स अँड आउट्स म्हणजे ही आपली मीडियम, सॉरी इडियम, याचाच काय आहे अर्थ होतो डिटेल्स, DETAILS. आपण म्हणतो ना, मला सगळ्याच्या सगळे डिटेल्स दे, मला सर्व डिटेल्स सांग की काय काय झालं त्या ठिकाणी. म्हणजे मला गिव्ह मी इन्स अँड आउट्स, की तिथं काय काय घडलं, मला त्या ठिकाणचे डिटेल्स दे. पोलीस आल्यावरती काय करतात, डिटेल्स घेतात सगळे, की या ठिकाणी काय घडलं, चोरी जर घडली असेल तर कशा प्रकारे घडली, कुठं घडली, कोणता दरवाजा फोडला, कोणतं कपाट तोडलं, कोणतं अलमारी तोडलं, राईट. हे सगळे डिटेल्स घेणं म्हणजे काय, इन्स अँड आउट्स घेणं. बरोबर. आता बघा, बिंग फॅमिलियर म्हणजे परिचित असणे, विथ द इन्स अँड आउट्स ऑफ दिस बिझनेस आय वुड लाईक टू कंटिन्यू विथ. मला या बिझनेसचे इन्स अँड आउट्स माहित आहेत किंवा मी त्याच्याशी परिचित आहे, म्हणजे सर्व डिटेल्सशी परिचित आहे, म्हणून याच्याबरोबर मला कंटिन्यू करायला आवडेल, असं या सेंटेन्सचा मिनिंग होतो. इन्स अँड आउट्स म्हणजे काय, मग डिटेल्स. नेक्स्ट बघा, इथं स्पेस नका देऊ. इन स्पाइट ऑफ म्हणतो ना आपण, इन स्पाइट ऑफ, या इन स्पाइटच्या नंतर ऑफ हे प्रिपोजिशन येतं बघा. इन द बार्गेन. इन द बार्गेन म्हणजे काय, एक असतं बार्गेनिंग करणं. बार्गेनिंग करणं म्हणजे काय, आपण मार्केटमध्ये जातो आणि आपल्याला काहीतरी भाजीपाला वगैरे घ्यायचा असतो. भाजीपाला घ्यायला गेल्यानंतर जर एखादी भाजीची जोडी आहे किंवा आणखी टोमॅटो, गाजर काय असेल ते असेल, बटाटा वगैरे, हे सगळं घेताना आपण काय करतो, त्यांनी जर सांगितलं की 30 रुपये किलो आहे, आपण बार्गेनिंग करतो. नाही 1 किलो घेतो, 2 किलो घेतो, 25 रुपये किलो द्या, 2 किलो घेतो, 50चे 2 किलो द्या. हे असं बोलणं जे आहे याला बार्गेनिंग करणं म्हणतो आपण. बरोबर का? इन द बार्गेन. मग इन द बार्गेनचा मिनिंग होतो इन ऍडिशन, एक्स्ट्रा, जे आहे त्याच्यापेक्षा एक्स्ट्रा. पेन पडला.
ओके, जे आहे त्याच्यापेक्षा एक्स्ट्रा त्याला काय म्हणतो आपण, इन द बार्गेन. जे इन ऍडिशन किंवा इन द बार्गेन अशा प्रकारे त्याचं मिनिंग आहे. वी परचेस्ड ए सॅमसंग रेफ्रिजरेटर अँड गॉट धिस सेल फोन इन द बार्गेन. आम्ही काय केलं, हे एक सॅमसंगचं रेफ्रिजरेटर घेतलं, म्हणजे फ्रीजर आपण म्हणतो ना फ्रीज, ते फ्रीज घेतलं सॅमसंग रेफ्रिजरेटर अँड गॉट धिस सेल फोन इन द बार्गेन. आणि सेल फोन आम्हाला एक्स्ट्रा मिळाला. अँड गॉट धिस सेल फोन इन द बार्गेन म्हणजे त्याच्याबरोबर आम्हाला एक्स्ट्रा काय भेटलं, सेल फोन. इन द बार्गेनचं मिनिंग कळालं, एक्स्ट्रा, इन ऍडिशन. नेक्स्ट, जॅक ऑफ ऑल ट्रेड्स. जॅक ऑफ ऑल ट्रेड्स म्हणजे अशी एखादी व्यक्ती ज्याला कुठेही ठेवा, कोणत्याही बिझनेसमध्ये टाका किंवा कोणत्याही क्षेत्रात जाऊ द्या, त्याला त्याचं ज्ञान असतं म्हणजे असतो, तो त्याच्यावरती काम करतो म्हणजे करतो. बघा, वन हू कॅन टर्न हिज हँड टू एनी काइंड ऑफ बिझनेस बट इज एक्सपर्ट ॲट नन. एक्सपर्टच्या नंतर ॲट प्रिपोजिशन लक्षात ठेवा, एक्सपर्ट ॲट नन. अशी एखादी व्यक्ती जी कोणत्याही क्षेत्रामध्ये काम तर करू शकते परंतु ती एक्सपर्ट कशाची नसते, त्याला म्हणतात ए जॅक ऑफ ऑल ट्रेड्स. इन दिस एज ऑफ स्पेशलायझेशन इट डज नॉट हेल्प टू बी अ जॅक ऑफ ऑल ट्रेड्स. आजचं युगच कोणतं आहे, ज्या प्रकारे तुम्ही म्हणता ना माहिती व तंत्रज्ञानाचं युग आहे, जागतिकीकरणाचं युग आहे, त्याच प्रकारे आजचं जे जग आहे किंवा युग आहे हे स्पेशलायझेशनचं आहे. आणि या काळामध्ये अशा प्रकारची जी व्यक्ती असते ना, जॅक ऑफ ऑल ट्रेड्स, तसा उपयोग होत नाही. तुमचा अभ्यास डिटेलमध्ये पाहिजे त्या त्या क्षेत्रातला, तरच काय होतो, तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये पुढे जाऊ शकता. ए जॉइंटिस्ट, आता हा ये आणि जॉइंटिस्ट याच्यामध्ये हे द्या, स्पेस द्या. ए जॉइंटिस्ट आय. जॉइंटिस्ट म्हणजे काय, कावीळ होणे. कावीळ झाल्याच्या नंतर काय होतं बघा, सगळं पिवळं पिवळं दिसायला लागतं, बरोबर का. त्या काय वस्तू पिवळ्या असतात का, नाही, परंतु कावीळ झाल्यामुळे डोळ्यांमध्ये जे पिवळं लेअर वगैरे आले असते त्यामुळे सगळं पिवळं दिसतं. त्याचप्रमाणे त्याचा अर्थ काय होतो मग, आपण म्हणतो ना एखाद्याची कावीळ झालेली नजर आहे. कावीळ झालेली नजर म्हणजे काय, तो त्याचे जे विचार आहेत, काय म्हणता येईल त्याला, पूर्वग्रह दूषित आहे. इथे एक शब्द आहे बघा, प्रिज्युडाइज्ड, याला म्हणतात पूर्वग्रह दूषित. म्हणजे एखाद्या व्यक्तीने जर त्याचं मन बनवलेलं असेल दुसऱ्या गोष्टींप्रती, एखाद्या व्यक्तीप्रती, तर ते मन कशावरून बनवलेलं असतं किंवा मत कशावरून बनवलेलं असतं, त्याच्या अगोदरच्या अनुभवांवरून. याला पूर्वग्रह दूषितता म्हणतात किंवा पूर्वग्रह दूषितपणा. मग जॉइंटिस्ट आय म्हणजे काय, कावीळ झाल्याच्या नंतर समोरची व्यक्ती कशी जरी असली तरी आपल्याला ती कावीळमुळे त्याच प्रकारची दिसते, बरोबर का. मग प्रिज्युडाइज्ड माइंड, पूर्वग्रह दूषितपणा घेऊन जगणं एखाद्या विषयी. एखाद्या व्यक्तीने काहीतरी चुकीचं घडलं असेल, चुकून घडलं असेल, समजा दोन व्यक्ती आहेत ए आणि बी. बी कडून भूतकाळामध्ये काहीतरी चुकीचं घडलं होतं, चुकून घडलं. हे काय करतो आता तरी सुद्धा त्याच्याविषयी तशाच प्रकारचं मत बनवतो की नाही बी असाच आहे, बी तसाच आहे. बी आता कितीही चांगला वागला तरी त्याचं मत तेच आहे की नाही नाही बी पहिल्यापासूनच असा आहे, त्याच्यामध्ये बदल होत नाही, तो तसाच वागतो. याला म्हणतात पूर्वग्रह दूषितता, म्हणजेच काय, अप्रिज्युडाइज्ड माइंड. आणि जर इडियम आहे आपली ए जॉइंटिस्ट आय. ओके, सेंटेन्स बघा, टू अ जॉइंटिस्ट आय इवन ऑल दॅट इज फेअर अपियर्स टू बी फाउंड. जो कोणी असा आहे ना जॉइंटिस्ट आय वाला, थोडक्यात ज्याला कावीळ झालाय, आधी कावीळ लिटरल मिनिंग झाला. जॉइंटिस्ट आय म्हणजे जो पूर्वग्रह दूषितपणा घेऊन चालतो ना, त्याला बघा इवन ऑल दॅट इज फेअर अपियर्स टू बी फाउंड. योग्य जरी असलं काही, सगळं योग्य असू द्या तरी सुद्धा त्याला काय ते चुकीचंच वाटायला लागतं. कोण, जो पूर्वग्रह दूषितपणा घेऊन चालतो तो. जम्प टू अ कन्क्लुजन, टू जम्प टू ए कन्क्लुजन म्हणजे काय, टू अराइव्ह ऍट अ कन्क्लुजन हेस्टिली, म्हणजे फार घाईघाईत एखाद्या निर्णयापर्यंत किंवा कन्क्लुजन पर्यंत येणे. आता बघा, अराइव्हच्या नंतर प्रेपोजिशन येतो ऍट. अराइव्ह ऍट अ कन्क्लुजन हेस्टिली, घाईघाईत एखाद्या
आपण म्हणतो ना जजमेंट पर्यंत येणं. आपण म्हणतो नेहमी बघा, डोंट बी अ जजमेंटल, की तू लगेच असं जजमेंटल बनू नको. म्हणजे परिस्थिती बघायची नाही, काही नाही, काही नाही, आणि सरळ सरळ मत बनवून टाकायचा, जजमेंटल असं बनणं म्हणतात. टू जम्प टू अ कन्क्लुजन म्हणजे एखाद्या निर्णयाप्रत येणे किंवा शेवटचा निर्णय घेणे. आपण म्हणतो ना कन्क्लुजन, एखाद्या परिस्थितीवरून आपण जे कन्क्लुजन काढतो, निष्कर्ष काढतो, निष्कर्षापर्यंत येणे. ओके, ते टू अराइव्ह ॲट अ कन्क्लुजन हेस्टली म्हणजे घाईघाईत एखाद्या निष्कर्षापर्यंत येणे. सेंटेन्स बघा, डोंट जम्प टू अ कन्क्लुजन ही आपली इडियम झाली. डोंट जम्प टू अ कन्क्लुजन ऑन द बेसिस ऑफ मेअर गॉसिप. जी चर्चा आहे ना, फक्त चर्चा जी चालू आहेत किंवा तुझ्या कानावरती येते, फक्त एवढ्यावरून कन्क्लुजन पर्यंत जाऊ नको. डोंट जम्प टू अ कन्क्लुजन ऑन द बेसिस ऑफ मेअर गॉसिप. व्हेरीफाय द फॅक्ट्स युअरसेल्फ. ज्या फॅक्ट्स आहेत तू स्वतः चेक कर आणि मग बोल. नंतर तू काय कर, तुझं मत बनव. तोपर्यंत डोंट जम्प टू ए कन्क्लुजन. दिस इज द इडियम. टू कीप अब्रिस्ट ऑफ. टू कीप अब्रिस्ट ऑफ म्हणजे काय करणं, स्वतःला इन्फॉर्म्ड ठेवणं. जे काही चालू आहे अवेअर राहणं किंवा इतर गोष्टींविषयी इन्फॉर्म्ड ठेवणं. टू कीप वन सेल्फ इन्फॉर्म्ड. I regularly read the Economic Times to keep myself abreast of the developments in the corporate world. कॉर्पोरेट वर्ल्ड मध्ये ज्या काही डेव्हलपमेंट्स घडतात, डेव्हलपमेंट म्हणजे विकास नाही, याचा एक अर्थ असतो विकास डेव्हलपमेंटचा, आणि दुसरा अर्थ आहे त्या क्षेत्रातील घडणाऱ्या घडामोडी. I regularly read the Economic Times to keep myself abreast of the developments in the economic world. ज्या काही घडामोडी घडत जात आहेत त्या माहिती असाव्यात म्हणून आय कीप माय सेल्फ अब्रिस्ट, आणि मी त्यासाठी काय करतो, इकॉनॉमिक टाइम्स वाचतो. टू कीप अब्रिस्ट याच्यानंतर काय येतोय बघा, ऑफ हे प्रिपोजिशन येत आहे. टू कीप एन आय ऑन. टू कीप एन आय ऑन म्हणजे काय, एखाद्या गोष्टीवरती लक्ष ठेवणे. टू कीप एन आय ऑन म्हणजे काय करणे, लक्ष ठेवणे. टू वॉच. कीप एन आय ऑन द मुवमेंट्स ऑफ युअर पर्सनल असिस्टंट. तुझा जो कोणी पीए आहे, पर्सनल असिस्टंट आहे, त्याच्यावरती काय कर, लक्ष ठेव. आय डोंट फाइंड हिम व्हेरी रिलायबल. मला वाटत नाही तो विश्वासू व्यक्ती आहे किंवा विश्वास ठेवण्यायोग्य व्यक्ती आहे. आय डोंट फाइंड हिम व्हेरी रिलायबल. कीप एन आय ऑन द मुवमेंट्स. कीप एन आय म्हणजे काय करणे, मग त्याच्यावरती लक्ष ठेवणे. समजली इडियम. चलो नेक्स्ट क्वेश्चन. टू कीप वन्स आईज ओपन. आता बघा, हे जसं टू कीप एन आय ऑन, टू वॉच, जसे इडियम्स वगैरे आहेत ना, या इडियम्स वरती जेव्हा सातत्याने मी वेगवेगळ्या गोष्टी चेक करत असतो आणि एखादी इडियम कोणत्या तरी प्रश्नात आली किंवा कुठं आली, तर त्याचं मिनिंग स्क्रीनशॉट्स आहेत. म्हणजे केम्ब्रिज डिक्शनरी असेल किंवा आपल्याकडे ऑक्सफर्डचं डिक्शनरी असेल, त्याचं मिनिंग सुद्धा मी हे सातत्याने शेअर करत असतो आपल्या पुणे इंग्लिश क्लबच्या टेलिग्राम चॅनेलवरती. ओके, आणि हे सगळं पाहत असताना जसं इडियम्स आपण पाहतोय, या संबंधाने आपले लेक्चर सुद्धा चालू असतात युट्यूब चॅनल जे आहे आपलं पुणे इंग्लिश क्लबचं, त्याच्यावरती. कीप एन आय ऑन द मुवमेंट्स ऑफ युअर पर्सनल असिस्टंट. आय डोंट फाइंड हिम व्हेरी रिलायबल म्हणजे मला तो विश्वास वाटत नाही, त्याच्यावरती तू लक्ष ठेवायला पाहिजे. टू कीप वन्स आईज ओपन. आता ज्या प्रकारे टू कीप एन आय ऑन एखाद्यावरती लक्ष ठेवणे आहे, त्याच प्रकारची इडियम आहे टू कीप वन्स आईज ओपन म्हणजे काय, टू बी ऑन द अलर्ट. दक्ष राहणे. दक्ष राहणे म्हणजेच काय असणे, टू बी वॉचफुल. WATCHFUL. टू बी वॉचफुल. दक्ष राहणे, वॉचफुल राहणे, काही घडतंय का याच्या संबंधाने जागरूक राहणे. जागरूक राहणे होऊ शकेल, लिहून घ्या. When you go to a bank to get a check encashed. जेव्हा तुम्ही चेक घेऊन जाता, तुम्हाला त्याला एनकॅश करायचं असतं, म्हणजे तुम्ही पैसे काढायचे असतात. यू मस्ट कीप युअर आईज ओपन. तुम्ही तुमचे डोळे उघडे ठेवायला पाहिजेत. म्हणजे काय, कीप वन्स आईज ओपन म्हणजे दक्ष असायला पाहिजे, जागरूक असायला पाहिजे. अँड बीवेअर ऑफ पिक पॉकेट्स. जे पाकिटमार आहेत ना, पाकिट चोर, त्यांच्यापासून काय असायला राहायला पाहिजे.
अवेअर राहायला पाहिजे. अवेअर, AWARE, अवेअर या शब्दाच्या नंतर सुद्धा ऑफ हे प्रिपोजिशन येतं आणि बीवेअरच्या नंतर सुद्धा ऑफ हे प्रिपोजिशन येतं. दोन्ही शब्दांचा अर्थ एकच, आजूबाजूच्या घडामोडींविषयी जागरूक असणं, दक्ष राहणं. बीवेअर ऑफ, अवेअर ऑफ. लास्टच्या याच्यामध्ये अब्रिस्टच्या नंतर सुद्धा ऑफ हे प्रिपोजिशन आहे. टू कीप वन्स फिंगर्स क्रॉस्ड. तुम्ही क्रिकेटची मॅच पाहत असताना, कोणतीही मॅच असू द्या काही अडचण नाही, परंतु मी थोडंसं क्रिकेट वगैरे पाहतो, फॉलो करतो. तर क्रिकेट पाहत असताना जेव्हा एका बॉलमध्ये 4 रन्स पाहिजे असतात, 3 रन्स पाहिजे असतात, त्यावेळेस बघा जो कॉमेंटेटर असतो, तिथला क्रिकेट कॉमेंटेटर असतो, तो म्हणत असतो बघा, ऑल फिंगर्स आर क्रॉस्ड. म्हणजे काय, सगळेजण काय करतायत, फिंगर्स क्रॉस ठेवलेले आहेत, म्हणजे ते एक्सपेक्टेंटली काहीतरी चांगलं घडेल या एक्सपेक्टेशन मध्ये वेट करत असतात. पुढचा बॉल पडेल आणि 4 जातील किंवा लाईक 4 जाईल किंवा 6 जाईल या अपेक्षेने. टू वेट एक्सपेक्टंटली, आशावादी राहून प्रतीक्षा करणे किंवा वेट करणे, आशावादी राहणे असा त्याचा अर्थ आहे. We kept our fingers crossed as we watched the two business giants negotiate the merger deal. दोन बिझनेस मध्ये ते मर्ज होण्याची, एकमेकांमध्ये मर्ज होण्याची डील सुरू होती. हे डील सुरू असताना वी kept our fingers crossed, आम्ही पाहत होतो की काहीतरी चांगलं घडेल त्यांच्या मर्जर डील मधून. ओके. बिझनेस जायंट्स, बिझनेस म्हणजे काय, एखादा व्यावसायिक ग्रुप, जायंट म्हणजे मोठा ग्रुप. ओके, म्हणजे मोठे लोक, असे 2 होते बोटमध्ये, सहारा म्हणा, एक रिलायन्स वगैरे असं, अदानी, हे मोठमोठे जायंट्स आहेत. यांचं मर्जर डील मी समजून सांगण्यासाठी सांगतो. यांचं मर्जर डील चालू होतं आणि वी केप्ट आवर फिंगर्स क्रॉस्ड, इडियमचा काय केला त्यांनी यूज केला. टू कीप पेस विथ, एखाद्याचं जेवढं स्पीड आहे, हा ज्या स्पीडने पळतोय त्याच्याबरोबर स्पीड मेंटेन करणं. ओके. टू मूव्ह ॲट अन इक्वल स्पीड, ए ज्या स्पीडने चाललाय त्याच स्पीडने बी ने ते स्पीड मेंटेन करणं, याला म्हणतात टू मूव्ह ॲट अन इक्वल स्पीड. वी मस्ट हॅव मोर IT एक्सपर्ट्स इफ वी वॉन्ट टू कीप पेस विथ द फास्ट चेंजिंग बिझनेस वर्ल्ड. ज्या प्रकारचं फास्ट चेंजिंग बिझनेस वर्ल्ड आहे सध्या, त्याच्याबरोबर जायचं असेल तर आपल्याकडे काय पाहिजे, IT एक्सपर्ट्स पाहिजे. समजते? ओके, चलो. टू कीप अप अपीअरन्सेस, वरून काय करणे, दिखावा मेंटेन करणे. टू कीप अप अपीअरन्सेस. टू रिमेन आउटवर्डली अनचेंज, आउटवर्डली म्हणजे बाहेरून ज्या प्रकारचे कपडे घातले जात आहेत, ज्या प्रकारचं राहणीमान आहे ते फक्त मेंटेन करणं, त्याच्यामध्ये बदल न करू देणं. परंतु आतून काय चाललं असतं, भरपूर गोंधळ चालू असतो. सेंटेन्स बघा, मिस्टर गोयल इज ओनली कीपिंग अप अपीअरन्सेस, हे फक्त वरून दाखवतायत की नाही सगळं व्यवस्थित आहे म्हणून. द फॅक्ट इज दॅट फायनान्शियली ही इज व्हेरी इनसेक्युअर, फायनान्शियली त्यांची अडचण झाली आहे, सगळी बिझनेस गंडलाय, सगळे कार्यक्रम बुडायला लागलेत, परंतु तरी ते काय करतायत, मिस्टर गोयल इज ओनली कीपिंग अप अपीअरन्सेस, वरून असं शो करतायत की नाही एव्हरीथिंग इज फाईन, बट एव्हरीथिंग इज नॉट फाईन. कळतंय का? का बरं? फायनान्शियली ही इज व्हेरी इनसेक्युअर, म्हणजे फक्त बाहेरून दाखवणे की नाही सगळं व्यवस्थित वगैरे आहे, परंतु फायनान्शियल गोष्टी असतील किंवा आतमधून म्हटलं तर मेंटली काहीतरी वेगळं चालू असतं किंवा कोणी कोलॅप्स झालेलं असू शकतं. परंतु टू रिमेन आउटवर्डली अनचेंज, बाहेरून ते चेंज झालेला दाखवायचा नाही. टू कीप अप अपीअरन्सेस त्याला म्हणतात. टू किक अप अ रो, टू किक अप अ रो म्हणजे काय, डिस्टर्बन्सेस आणणं, अडचणी निर्माण करणं. सेंटेन्स फार इंटरेस्टिंग आहे बघा. द मशीन मॅन किक्ड अप अ रो म्हणजे काय, ते डिस्टर्बन्स करतायत, डिस्टर्ब करतायत. व्हेन ही वॉज ॲडमॉनिश्ड फॉर नॉट फॉलोइंग द इन्स्ट्रक्शन्स करेक्टली. हा जो मशीन मॅन आहे याला काय केलं, ॲडमॉनिश केलं. ॲडमॉनिश म्हणजे काय, झापलंय की तू काम व्यवस्थित करत नाही, काम लक्ष देऊन कर, सांगितलेल्या गोष्टी वेळेवर करत जा.
हे सगळं त्याला असं कर म्हणून सांगितलं होतं. त्या बाबतीत त्याच्यावरती त्याला बोललं गेलंय, ऍडमॉनिश केलं गेलंय. म्हणून तो आता काय करतो, द मशीन मॅन किक्ड अप अ रो, डिस्टर्ब करतोय किंवा डिस्टर्बन्सेस निर्माण करतोय. टू कॉज डिस्टर्बन्स, अडचणी निर्माण करतोय. कळालं का? टू किक अप अ रो. किथ अँड किन, आयोगाने एकदा काय केलं, अशा प्रकारे विचारलं, इडियम विचारली, किथ अँड किन. हा किन नाही येईल सेंटेन्स मध्ये, हा किन आहे, सॉरी इडियम मध्ये KIN पाहिजे, KEEN नाही. हे होमोफोन्स आहेत, किन किन. या किनचं मिनिंग आहे आपण एखाद्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट दाखवणं किंवा इंटरेस्टेड असणं, KEEN. आता ही जी इडियम आहे किथ अँड किन, याचा अर्थ आहे जवळचे नातेवाईक किंवा आपण त्यांना म्हणतो रक्तसंबंधातील नातेवाईक, ब्लड रिलेशन. रक्तसंबंधातील नातेवाईक, जवळचे नातेवाईक. ओके, रक्तसंबंधातील नातेवाईक आणि जवळचे नातेवाईक असं आपण त्याला म्हणू शकतो. किथ अँड किन, ब्लड रिलेशन. ही इन्व्हायटेड ऑल हिज किथ अँड किन, म्हणजे त्याने कोणाला इन्व्हाइट केलं, सगळ्या त्याच्या नातेवाईकांना. ऍट द होली सेलिब्रेशन इन द फॅक्टरी. फॅक्टरीमध्ये होली सेलिब्रेशन साठी त्याने त्याच्या सगळे नातेवाईकांना काय केलं, इन्व्हाइट केलं, आमंत्रण दिलं. टू किल टू बर्ड्स विथ वन स्टोन, एका पक्षात दोन दगड मारणे. उलट झालं का? एका दगडात दोन पक्षी मारणे म्हणजे काय, काहीतरी एकाच गोष्टीमध्ये दोन हेतू साध्य करणे. टू अचीव्ह टू रिझल्ट्स विथ वन एफर्ट, एका प्रयत्नात कोणते तरी दोन रिझल्ट्स किंवा दोन गोष्टी साध्य करणे. बाय मेकिंग मिस्टर शिंदे द डेप्युटी चीफ मिनिस्टर ऑफ महाराष्ट्र, असणे या, by making Mr. Shinde the departmental head, the managing director has silenced his greatest critic and lightened himself of great burden. He has certainly killed two birds with one stone. हे जे मिस्टर शिंदे होते, यांना त्यांनी काय केलंय, ते जो कोणी आहे, तो जो डिरेक्टर आहे, सॉरी डिपार्टमेंटल हेड, जो कोणी मॅनेजिंग डिरेक्टर आहे, या मॅनेजिंग डिरेक्टरने काय केलं, या मिस्टर शिंदे यांना डिपार्टमेंटल हेड केलं. आणि असं करून काय केलं, हा जो मॅनेजिंग डिरेक्टर आहे ना, याला अडचण ठरणारा होता मिस्टर शिंदे, म्हणून त्याला केलं डिपार्टमेंटल हेड, एखाद्या विभागाचा हेड केला. आणि त्याचा आवाज पण त्याने दाबला, कारण त्याला प्रमोशन तर दिलं डिपार्टमेंटल हेड करून, पण जो याचा विरोधक ठरणार होता, आता प्रमोशन दिल्यामुळे तो विरोधक राहणार नाही, बरोबर का, तो पण एक भाग केला. हॅज सायलेन्स्ड हिज ग्रेटेस्ट क्रिटिक, त्याचा सर्वात मोठा विरोधक त्यांनी काय केला, दाबला. अँड लाइटन्ड हिमसेल्फ ऑफ अ ग्रेट बर्डन, असे करून त्याच्यावर जे बर्डन होतं की आता हा मोठा आपला मोठा विरोधक आहे, त्याला पहिला सायलेंट केला आणि स्वतःवरचं बर्डन सुद्धा कमी करून टाकलं. आणि काय केलं त्याने, ही हॅज सर्टनली किल्ड टू बर्ड्स विथ वन स्टोन, एका दगडात त्याने दोन पक्षी मारले. काय काय, एक तर विरोधक होता त्याला पण सायलेंट केला आणि स्वतःवरचं बर्डन सुद्धा कमी करून घेतलं. आलं लक्षात? नेक्स्ट क्वेश्चन बघा, सॉरी नेक्स्ट इडियम बघा. टू ले हेड्स टुगेदर, ABCD, हे चार लोक आहेत, हे चार लोक एकत्र बसत आहेत. या चार लोकांचे डोके एकत्र ठेवले म्हणजे काय, आता हे चौघ जण एखाद्या विषयावरती विचार करतायत, सखोल चर्चा करतायत, बरोबर का. एकत्र आल्यानंतर म्हणायचं म्हणजे काय, टू ले हेड्स टुगेदर, म्हणजे टू कन्सल्ट किंवा टू डिस्कस, एखाद्या गोष्टीवरती विचार विमर्श करणे. इफ वी ले हेड्स टुगेदर वी आर शुअर टू फाइंड सम वे आउट ऑफ धिस मेस. मेस म्हणजे खानावळ नाही हा, मेस म्हणजे ज्या प्रकारचा हा गोंधळ सुरू आहे ना, किंवा प्रॉब्लेम आहे मोठा, यातून आपल्याला काहीतरी सोल्युशन सापडेल. इफ वी ले हेड्स टुगेदर, आपण जर सगळे एकत्र आलो आणि याच्यावरती जर चर्चा केली तर आपल्याला निश्चितपणे काय होईल, हा जो एक गोंधळ चालू आहे किंवा समस्या आहे, यातून बाहेर कसं पडायचं याच्यासाठी एखादं सोल्युशन शोधता येईल. टू ले वन्स हँड्स ऑन, मिनिंग बघा, टू ऑब्टेन पोझिशन ऑफ, एखाद्या गोष्टीचं पोझिशन घेणे.
एखाद्या गोष्टीची मालकी घेणे, एखाद्या गोष्टीचे पोझिशन मिळवणे, एखादी गोष्ट हस्तगत करणे, आता म्हणजे स्वतः मिळवणे ती. टू ऑब्टेन पोझिशन ऑफ, एखाद्या गोष्टीचं काय करणे, पोझिशन मिळवणे. टू ले वन्स हँड्स ऑन, आता बघा, इफ यू ले युअर हँड्स ऑन सम सिग्निफिकंट क्लूज इन दिस केस, प्लीज पास देम ऑन टू द मॅनेजमेंट. जर तुला काही या संबंधाने महत्वाचे, सिग्निफिकंट म्हणजे महत्वाचे, क्लूजर भेटले, जर तुला या संबंधाने काही महत्वाचे क्लूजर भेटले, म्हणजे मिळवलेस क्लूज, तू हस्तगत जर केलेस, तर प्लीज पास देम ऑन. पास ऑन हा एक आपल्याकडे फ्रेज आहे, PASS, पास ऑन करणे म्हणजे काय, दुसऱ्यांकडे देणे. पास देम ऑन टू द मॅनेजमेंट, व्यवस्थापन जे आहे आपलं इथलं संस्थेचं, यांच्याकडे ते लवकरात लवकर काय करशील, मग पास ऑन करशील. म्हणजे मिळवलंस तर, काही गोष्टी तू जर मिळवलंस तर, इफ यू ले युअर हँड्स ऑन. ओके. टू ले स्ट्रेस ऑन, एखाद्या गोष्टीवरती जोर देणे. टू ले स्ट्रेस ऑन म्हणजे काय, एम्फेसिस करणे, जोर देणे. In his last meeting with the subordinate staff, the managing director laid stress on the importance of setting deadlines. Last meeting मध्ये जे, in his last meeting with the subordinate staff, the managing director जो होता, व्यवस्थापकीय संचालक म्हणतात त्याला मराठीमध्ये, हा जो मॅनेजिंग डिरेक्टर होता, यांनी ही लेड स्ट्रेस ऑन, कशावरती जोर दिला त्यांनी, द इम्पॉर्टन्स ऑफ सेटिंग डेडलाईन्स. कोणतंही काम करताना डेडलाईन सेट झाली पाहिजे, म्हणजे त्याच्या अगोदर काम पूर्ण होतं, याच्यावरती त्यांनी जोर दिला. म्हणजे हा मॅनेजिंग डिरेक्टर जो आहे, हा थोडा चालू माणूस होता, याला काम कसं करून घ्यायचं हे माहिती. ओके. डेडलाईन सेट करायचे मला, याच्या अगोदर सगळे कामं झाले पाहिजे. ही एक तारीख देतो, याच्या अगोदर सगळे कामं तुम्ही कंप्लीट करून घ्यायचे. डेडलाईन सेट करणं. मग त्याने काय केलं, ही लेड स्ट्रेस ऑन म्हणजे काय, ही लेड एम्फसिस ऑन, त्यांनी त्याच्यावरती जोर दिला, भर दिला आपण म्हणतो ना. त्या चर्चेमध्ये या पॉइंटवरती, या मुद्द्यावरती भर दिला गेला. कोणता मुद्दा होता, डेडलाईन सेट करणं. टू ले स्ट्रेस ऑन, त्या मुद्द्यावरती भर देणे, जोर देणे. टू ले वेस्ट म्हणजे काय, डिस्ट्रॉय करणे, नष्ट करणे. Several densely populated colonies were laid waste by the recent earthquake. अलीकडे जो अर्थक्वेक झाला, भूकंप झाला, या भूकंपाने सेव्हरल म्हणजे काही, डेन्सली म्हणजे जास्त घनदाट असणारी, पॉप्युलेटेड म्हणजे लोकसंख्या, जास्त घनदाट लोकसंख्या असणाऱ्या ज्या काही वस्त्या होत्या, कॉलनीज म्हणजे ते ठिकाण, जे काही ठिकाणं होती, ही ठिकाणं काय झाले, लेड वेस्ट म्हणजे काय, नष्ट झाले, बाय द रिसेंट अर्थक्वेकने ते काय झाले, नष्ट झाले. डेन्सली पॉप्युलेटेड, घनदाट किंवा त्याची घनता जास्त असणारे ठिकाण, लोकसंख्येची घनता जास्त असणारे ठिकाण, असं आपण त्याला म्हणतो. टू लीड बाय द नोज, टू लीड बाय द नोज म्हणजे काय, समोरच्यांना एकदम कंट्रोलमध्ये ठेवणं, नियंत्रणात ठेवणं. टू कंट्रोल अ पर्सन कम्प्लिटली, पूर्णतः त्याला कम्प्लिटली कंट्रोलमध्ये ठेवणं, डॉमिनेट करणं. A leader who tries to lead his followers by the nose does not know even the elementary principles of leadership. असा एखादा लीडर जो त्याच्या सर्व सबऑर्डिनेटना, फॉलोअर्सना लीड्स बाय नोज, तो काय करतो, इफ ही लीड्स बाय नोज, फॉलोअर्स बाय द नोज, इफ ही लीड हिज फॉलोअर्स बाय द नोज म्हणजे काय, लीड बाय द नोज असं जर वापर झाला असेल, इफ ही लीड्स हिज फॉलोअर्स बाय द नोज, त्यांच्यावरती पूर्ण कंट्रोल ठेवत असेल, तर त्याला लीडरशिपचे एलिमेंटरी म्हणजे फार बेसिक प्रिन्सिपल सुद्धा माहित नाही, असं त्याचा अर्थ झाला. अ लीप इन द डार्क, अ लीप इन द डार्क म्हणजे काय असतं, जेव्हा तुम्हाला माहित नसतं की समोर आपण जी कृती करतोय, या कृतीचे परिणाम काय असतील, याचा अंदाज सुद्धा लावता येत नाही. म्हणजे काय, त्या पाण्यात पाणी किती खोल आहे वगैरे माहित नाहीये, तरी सुद्धा त्याच्यामध्ये म्हणतो ना सूर मारणे, तशा प्रकार, अंदाज येत नाहीये, काही नाही, तरी सुद्धा त्याच्यामध्ये सूर मारणे.
अशी परिस्थिती जर झाली तर काय होऊ शकतं? एकतर खाली खडक वगैरे असेल, जर खोली जास्त नसेल तर आपल्याला दुखापत इजा वगैरे होऊ शकते. अँड ऍक्शन द रिझल्ट ऑफ विच कॅन नॉट बी फोरसीन, अशी एखादी कृती ज्याचा रिझल्ट काय असेल याचा अंदाज नाही लावता येत, त्याला म्हणतात अ लीप इन द डार्क. ओके, अ लीप इन द डार्क. द डिसिजन टू डायव्हर्सिफाय आवर बिझनेस विदाउट ॲडिक्वेट फायनान्शियल सपोर्ट इज सर्टनली अ लीप इन द डार्क. म्हणजे एखादा असा डिसिजन, अ डिसिजन टू डायव्हर्सिफाय आवर बिझनेस विदाउट ॲडिक्वेट फायनान्शियल सपोर्ट, पुरेसा, ॲडिक्वेट म्हणजे पुरेसा, पुरेसे, ॲडिक्वेट, पुरेसा फायनान्शियल सपोर्ट नसताना आपला बिझनेस डायव्हर्सिफाय करणं किंवा करतोय, ही अशा प्रकारे जर केलं तर ते काय असेल? अ लीप इन द डार्क. कारण आपल्याकडे फायनान्शियल सपोर्ट नाहीये आणि आणखी बिझनेस वाढवत जर गेलो तर काही होऊ शकतं ना, अडचण जर आली तर काय करायचं? म्हणजे याला काय म्हणता येईल? अ लीप इन द डार्क. ओके, आय थिंक येस दॅट वॉज द लास्ट इडियम ऑफ दिस लेक्चर. या लेक्चर मधील शेवटची इडियम आपण पाहिली. नेक्स्ट लेक्चर मध्ये यापासून पुढे इडियम्स पाहत जाऊ. आपण पाहतोय पाल अँड सुरी या स्टँडर्ड बुक मधून इडियम्स, त्यांचे मिनिंग सुद्धा पाहतोय आणि सेंटेन्सेस मध्ये यूज करून सुद्धा पाहतोय. त्याचबरोबर ज्या ज्या वेळी ग्रामरचा एखादा महत्वाचा पार्ट येईल, जसं प्रेपोजिशन असेल, आर्टिकल असेल, तिथे सायमल्टेनियसली सांगणं सुरू आहे. हे लेक्चर्स करत असतानाच पुणे इंग्लिश क्लबच्या ऍप्लिकेशन वरती आपले वेगवेगळे बॅचेस आहेत. इंग्लिश ग्रामरची बॅच आहे, ग्रामरची बॅच फॉलो करायला किंवा जॉईन करायला विसरू नका, अडचण येत असेल तर. त्याचबरोबर पुणे इंग्लिश क्लबचं टेलिग्राम चॅनल आहे, पुणे इंग्लिश क्लब याच नावाने, आणि पुणे इंग्लिश क्लबचं युट्यूब चॅनल सुद्धा. या लेक्चरमध्ये थांबतो, नेक्स्ट लेक्चरमध्ये लवकरच भेटू. तोपर्यंत जय हिंद.